ऐकायला सारखे, उच्चार थोडासा वेगळा आहे आणि अर्थही फार वेगळा आहे। मग ते आपल्याला संकल्पना क्लिअर करायची आपल्याला। द्रावक, द्राव्य आणि द्रावणच्या हे काय घेतलेले आपण याच्यामध्ये पाणी घेतलेलं आहे। ओके, परत ह्या ग्लास मध्ये काय ठेवलेले आपण, काय ठेवलेले आहे लिंबू। इथं काय घेतली आपण साखर आणि इथं काय आहे बरोबर। यांचं काय करणार आहेत आपण, सर्वांचं सरबत म्हणजे मिश्रण करणार आहे। काय करणार आहे, मिश्रण करणार आहे। आता सर्वात महत्वाचं हा विषय आहे की द्रावक कशाला म्हणायचं, द्राव्य आणि द्रावण काय आहे हे आपल्याला कळणं गरजेचं आहे। तर बघा, जो पदार्थ विरघळतो काय होतो, जो पदार्थ विरघळतो त्याला म्हणतो आपण द्राव्य। मग मला सांगा याच्यातलं द्राव्य कोणकोणतं आहे? जो पदार्थ विरघळतो त्याला म्हणतात द्राव्य। मीठ जर पाण्यामध्ये टाकलं तर विरघळेल का, विरघळेल का? नक्की। बर टाकून पाहू आपण, नंतर कळते आपल्याला ते द्राव्य म्हणजे द्राव्य आहे का नाही। आपण त्याला थोडस भरून भरून दिसायला तर मीठ या पाण्यामध्ये तुम्हाला दिसत आहे का? काय झालं, मीठ पूर्णपणे काय झालं, अंदर नाही गेला म्हणायचं। काय झाला, विरघळला। काय झालं रे, विरघळला। तो मीठ याच्यामध्ये विरघळलं। आता आपण काय करू, साखर टाकून पाहू। काय टाकून पाहायची, साखर टाकून पाहायची आपल्याला। आता ही काय करू, परत आपण असं त्याला ढवळून घेऊ, थोडस विरघळते का बघू आपण। मुलं दाखवू थोडी त्याच्यामध्ये इकडे दिसत आहे का रे साखर? दिसा लागली? काही सांगता, दिसत आहे का आता? विरघळली साखर, साखर विरघळली। मीठ टाकलं होतं, मीठही विरघळलं, मीठही विरघळलं बरोबर। आता आपल्याकडे राहिलं लिंबू। आपण काय करू, हे लिंबू टाकून पाहू विरघळते का। लिंबू टाकत आहो मी, विरघळते का ते सांगायचं मला। आता सांगा याच्यामध्ये आपण काय काय पदार्थ टाकले होते। उभी राहा आणि सांग काय काय पदार्थ टाकले होते बेटा आपण। साखर टाकली, आणखी मीठ टाकलं, परत पाणी टाकलं, परत काय टाकलं, लिंबू टाकलं। तीन आपण काय केले, साखर, मीठ आणि लिंबू हे तीन पदार्थ कशामध्ये टाकले रे, पाण्यामध्ये टाकले। ते विरघळले का, विरघळले। मग पाण्यामध्ये जे पदार्थ विरघळतात त्याला काय म्हणतात रे, द्राव्य। काय म्हणतात, काय म्हणतात,
आणि मला सांगा हे तीनही पदार्थ कशामध्ये मिसळले विरघळले कशामध्ये या पाण्याला काय म्हणायचं द्रावक काय म्हणायचं जे विरघळतात त्याला म्हणायचं द्राव्य द्राव्य आणि ज्याच्यामध्ये विरघळतात त्याला म्हणतात द्रावक बरं आता हे तीन पदार्थ या द्रावकामध्ये विरघळले आता याच्यापासून काय तयार झालं रे काय तयार झालं हा तुमच्या भाषेत हे तयार झालं सरबत पण विज्ञानाच्या भाषेत याला काय म्हणतात माहितीये का द्रावण काय म्हणतात द्रावण बरोबर आहे हे काय तयार झालेले रे द्रावण तुम्हाला एक कळलं का बघा आपल्या घरामध्ये आपण जेवण करतो तयार भाजी करतो भाजीमध्ये आपण मीठ टाकतो ते मीठ दिसते का तुम्हाला मिसळते की नाही त्या भाजीमध्ये मिसळून जाते ते बरोबर आहे आहे ना किंवा एखाद्या पाण्यामध्ये जरी मीठ टाकलं फक्त आपलं तरी विरघळून जाते ते बरोबर ना मग ते मीठ आणि ते पाणी त्याला सरबत म्हणणार का आपण म्हणणार का नाही त्याला काय म्हणणार आपण द्रावण काय म्हणणार द्रावण कळालं तुम्हाला सर्वांना कळालं का नक्की बरोबर आता मला सांगा परत द्रावण म्हणजे काय द्रावण म्हणजे सरबत